नाशिकच्या भालेकर विद्यालयामध्ये मतदान केंद्रावर गर्दी आहे। 6 वाजण्याआधीच केंद्रावर आलेल्यांचं मतदान अजूनही सुरू आहे। नाशिकच्या भालेकर विद्यालयामधली गर्दी ही पुन्हा एकदा पाहायला मिळते। अजूनही तिकडे मतदान सुरू आहे। ताजी अपडेट येतील संजय महाजन। संजय, 6 वाजायच्या आधी जे रांगेत होते त्यांना मतदान करता येणार आहे आयोगाने सांगितलेलं होतं। आताची काय स्थिती आहे संजय? नक्कीच अश्विन, आयोगाने नेमून दिलेल्या या आदेशानुसार सध्याही या नाशिकच्या बीडी भालेकर या विद्यालयातील मतदान केंद्र क्रमांक 140 वर सध्याही मतदान रांगेत आहेत। आपण जर का बघितलं तर आतमध्ये या सर्व मतदारांना घेतलं गेलं आहे आणि त्यांचं मतदान अद्यापही सुरू आहे। गेल्या 2 ते 2.5 तासापासून हे मतदार रांगेत उभे आहेत आणि आता या मतदारांचं अजूनही रांग ही मतदान केंद्रावर आपल्याला बघायला मिळते। अनेक मतदारांना उकड्याचा त्रास होत होता। अनेक मतदार काही परत पण गेले आणि परत आले, परंतु 6 वाजेच्या आधीपासून हे मतदार रांगेत लागलेले आहेत आणि त्यामुळे त्यांना अद्यापही मतदानापासून थोडा वेळ लागत आहे। जवळपास 1 ते 1.5 तास झाला हे मतदार रांगेत आहे। नाशिक मतदारसंघाचा जर विचार केला तर बहुतांश मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली आहे। मात्र जे हे बीडी भालेकर मतदान केंद्र आणि अंबड परिसरातील काही मतदान केंद्रावर अद्यापही अनेक मतदारांच्या रांगा या आपल्याला बघायला मिळत आहेत। अश्विन, एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।